राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे Bye.
ताकद दे थोडीशी. हॅलो. मॉनिटर वाडा खंडू हा तरी म्हटलं तोच आहे आपला. हो हा? खंडू महाराज खंडू मला थोडी ताकद दे भाऊ. हॅलो. हॅलो. विकू नाही द्यायचा. हॅलो हॅलो. संताची पायी हा माझा संताची पायी हा माझा विश्वास. पायी हा माझा विश्वास. पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे दास झालो त्यांचा. भावे दास झालो त्यांचा. माझे हित करीते सकळ. माझे हित करीते माझे हित करीते सकळ. माझे हित करीते सकळ. हा गोपाळ कृपा करी. हा गोपाळ कृपा करी. हा गोपाळ कृपा करी. आखल्या मध वाहतील कडे. आखल्या मध वाहतील कडे. आखल्या मध वाहतील. आखल्या मध वाहतील. आणि थोडे सर्व सुख. आणि थोडे सर्व सुख. आणि थोडे सर्व सुख. कृपा म्हणे शेष घेईनावडी. म्हणे शेष घेईनावडी. कृपा म्हणे शेष घेईनावडी. म्हणे शेष घेईनावडी. वचन न मोडी बोलिले. वचन न मोडी बोलिले. वचन न मोडी बोलिले. म्हणे शेष घेईनावडी. म्हणे शेष घेईनावडी. वचन न मोडी बोलिले ते. वचन न मोडी बोलिले. वचन न मोडी बोलिले. माझे हित करीते सकळ. माझे हित करीते सकळ. माझे हित करीते सकळ. हा गोपाळ कृपा करी. हा गोपाळ कृपा करी. हा गोपाळ कृपा करी. गोपाळ कुमारी. गोपाळ कुमारी. गोपाळ कुमारी. गोपाळ कुमारी. गोपाळ कुमारी. निळोबा महाराज आणि खामकर महाराज म्हणा बाबा. Ah
तेची माझे हित करते सकळ तेची माझे हित तेची माझे हित
संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करे. भागलिया मज वाहतील कडे, त्यांचे आणि जोडे सर्व सुख. तुका म्हणे शेष घेईन आवडी, किंवा तुका म्हणे शेष सेवीन आवडी. वचन मोडी बोलिले तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. पांडुरंगा करो ज्ञानेश्वरा करुणा करा दडाडा. तुमचा अनुग्रह दलो पावण झालो चराचरी. मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करुगणनाथ उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजी सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशी दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नामोच्चार चिंतया माशी दंडवत. आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखतया माशी दंडवत. ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिव्य आणि भव्य प्रमाणात थोर संत अमृतदासजी महाराज यांच्या 52व्या पुण्यतिथी निमित्ताने घडवून आलेला हा सोहळा. आणि यामध्ये माझ्यावर प्रेम करणारे आणि छोट्या मोठ्या सगळ्या कीर्तनकाराला टीव्हीवर नेणारे पुरुषोत्तम दादा पाटील, त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, मोठ्या भावाचं प्रेम कसं असावं ते आमचे अवघड बाबा यंदाही आहे. कळली मराठी सर्वांना. अवघड बाबालाही नमस्कार. आमचे बंधुवत प्रेम करणारे रामेश्वर महाराज आतकरे, दोन्ही मृदंगाचार्य गंभीर महाराज, हुंबे शास्त्री वानखडे, आम्हाला आल्या आल्या पाठाला नव्हतो मी, संथा गीतेची आणि व्याकरण शिकवणारे गुरुजी खुर्चीवर बसलेले आहे देवकर संस्थेत. 78 सालची गोष्ट बस त्यांना माहिती. गुरुजीलाही नमस्कार. नामदेव बाबा तुम्हालाही नमस्कार. व्यासपीठावरील सर्व महाराज, गायनाचार्य
निळोबा महाराज खामकर महाराज गुजरातचे महाराज तुम्हाला नमस्कार. भालदार चौकदार विनेकरी टाळकरी बसलेल्यातले सर्व घावटे काटे कुटे मुरकुटे कोले लांडगे हे हो ना बसले ते ठीक आहे आले त्याच्यात सगळे. उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी, संत अमृतनाथ महाराजावर पांडुरंगासारखी श्रद्धा असणाऱ्या आलेले सर्व भाविक आणि या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल प्रपंच असो की परमार्थ, दोन्ही क्षेत्रामध्ये विश्वासाची नितांत गरज आहे. विश्वासाशिवाय संसारही चालत नाही आणि विश्वासाशिवाय परमार्थही होत नाही. आप मती भजता राया, अनेक पाया माझी पडे, अवश्य पाहिजे आचार्या. बस हे सगळे तुम्हाला पाठ असल्यामुळे सांगण्याची गरज नाही. इथं कीर्तन करणं म्हणजे पावसात मोठ धरणंच असते. श्रद्धा वेगळी आणि विश्वास वेगळा. शब्द समानार्थी वाटत असले तरी प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगवेगळा असतो. जसं गंभीर महाराज, बेटा म्हणजे मुलगा, लडका म्हणजे मुलगा आणि पुत्र म्हणजे मुलगा, पण तिन्हीचे तीन अर्थ आहे. पिताजी बंटवारा करे उसमें खुश रहे वो बेटा, बंटवारे में खुश रहता वो बेटा, और बंटवारे के बाद भी पिता को लड़ लड़के ज्यादा इस्टेट मांगता वो लड़का. और जो पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, हमें तो केवल आप चाहिए, मैं जिंदगी भर तुम्हारी सेवा करूंगा पिताश्री, उसे कहते हैं पुत्र. विठ्ठल श्रद्धा आणि विश्वास हे शब्द समानार्थी वाटत असले तरी परत जमीन अस्मान इतकं अंतर आहे. पहिलं अंतर आहे, श्रद्धा स्त्रीलिंगी आहे, विश्वास पुल्लिंगी आहे. श्रद्धेत चढ उतार आहे, विश्वास सारखा आहे. श्रद्धा आंधळी असू शकेल, विश्वास जागरूक आहे. जन्म श्रद्धेचा आहे, विश्वास अजन्म आहे. असा दोन शब्दामधला हा फरक आहे. श्रद्धा स्त्रीलिंगी आहे ती श्रद्धा, विश्वास पुल्लिंगी आहे तो विश्वास. श्रद्धा आंधळी असू शकेल, विश्वास जागरूक आहे. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन असे बॅनर तुम्हाला भारतभर पाहायला मिळतात, पण अंधविश्वास निर्मूलन शोधून सापडायचा नाही. का? श्रद्धा आंधळी असू शकते, विश्वास नाही. श्रद्धेमध्ये चढ उतार आहे, विश्वास सारखा आहे. आपण ज्याच्यावर श्रद्धा ठेवली त्याच्यातले गुण कळाले की श्रद्धा वाढते आणि दोष कळाले म्हणजे श्रद्धा उतरते. असा चढउतार श्रद्धेमध्ये आहे. वर्षाकाळी सरिता चढो लागे पंडू सुता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे, पण शरद कालू रेगेन सरिता ओहटू लागे. म्हणजे ओहटी आणि चढ असा दोन्ही श्रद्धेमध्ये. गुण कळाले की मग माझ्या गुरुसारखे गुरु नाही, माझ्या जसं बोलल तसंच होते, अशी श्रद्धा वाढत जाते. दोष कळाले म्हणजे केवळ वो तो बाबाजी पहले आते थे तो सभी को बुलाते तो प्रसादी बांटते थे, ब्रह्मरुंद को बुलाते, मंत्र घोष करते थे, आओ बाबाजी दर्शन करने, आओ बाबाजी आए दर्शन करने. अब तो बाबाजी सामने से जाते तो भी प्रणाम नहीं करते, मुंह भी नहीं देखूंगा उसका. क्यों? क्या बाबा है क्या? आता उतरली श्रद्धा. का? दोष कळाले की उतरते, गुण कळाले की चढते. अशी श्रद्धेमध्ये चढ उतार आहे, विश्वासासारखा आहे. एकदा मम्मीनं पिंट्याला सांगू दे, पिंट्या काय ग मम्मी, हे तुझं पप्पा बरं का रे. पप्पा अख्खा तालुका विरोधात गप्पा मारू द्या तरी पप्पा म्हणजे पप्पाच, असा विश्वास सारखा असतो. श्रद्धेत चढ उतार असतो. म्हणून विश्वास वेगळा आणि श्रद्धा वेगळी.
प्रपंच असो की परमार्थ, मी सांगून गेलो, प्रपंचात सुद्धा गरज विश्वासाची आहे. पती दररोज 2 वेळेला दाबून पत्नीच्या हातचं जेवण करतो, याचं कारण पतीचा पत्नीवर असलेला विश्वास. नाही तर हिनं बासुंदीत 2 थेंब रोगोरचे घातले असेल अशी शंका आली तर ताटची सांडुणी जाय जिया परी. जेवणारा जरी ठाऊकी होय. आता इथं सगळे पाठच आहे ना, काय सांगायची गरज आहे. बस जमलं. पण दररोज दाबून जेवतो जन्मभर, याचं कारण पतीचा पत्नीवर असलेला विश्वास. मालक मुंबईला असतो पुरुषोत्तम दादा आणि कारखाना आळंदीला, पण मुंबईच्या मालकाचा आळंदीच्या मुनिमजीवर असलेला विश्वास. म्हणजे प्रपंचातही विश्वास पाहिजे, तसा परमार्थातही विश्वास पाहिजे. विश्वासाशिवाय प्रपंचही होत नाही आणि विश्वासाशिवाय परमार्थही होत नाही. हे ज्याला सत्शास्त्र श्रवणाने कळून चुकलं की परमार्थात सुद्धा विश्वासाची गरज आहे. पण विश्वास ठेवायचा कोणावर, कोण सांगेल आपल्याला. म्हणून तुकोबारायची कीर्ती याच्या कानी आली, वेळ कमी असल्यानं लवकरच आली आणि लगेच देऊ लागेल. महाराज, आम्ही श्रवणावरून ही कळालं आम्हाला की प्रपंचातही विश्वास पाहिजे, तसा परमार्थातही पाहिजे. आणि मला परमार्थ करायचा आहे आणि म्हणून तुम्हाला विचारायला आलो की विश्वास ठेवायचा कोणावर. महाराज म्हणाले, तुला वाटल त्याच्यावर ठेव. याला वाटलं हे सरळ प्रश्नाचं उत्तर देणारे महाराज वाटत नाही. महाराज, ठीक आहे, मला जरी सरळ उत्तर देत नसला तरी एक विचारू, काय तुम्ही परमार्थच करता ना? हो. मग तुमचा तरी विश्वास कुठे ना कुठे असेल ना? आहे ना. मग तुमचा कुठे आहे हे सांगा तरी काम भागल. हे विचारल्यावर
होता महाराज, मग तुमचा विश्वास कोठे आहे एवढं सांगितलं तरी आमचं काम भागल. हे विचारल्यावर संताची पायी हा माझा विश्वास, तरी याच्या चेहऱ्यावर समाधान नाही. आतकरे महाराज सांगितलं ना तुला, माझा विश्वास संतावर आहे. महाराज हे काय नवल आहे का काय? तुम्ही संत आणि विश्वासही संतावर, मग त्या पार्टीच्या लोकांचा विश्वास त्या पार्टीच्या पुढाऱ्यावर, हे काय पेपरला देण्यासारखी गोष्ट आहे का? म्हणले तू जास्त चिकित्सक दिसत. हे बघ काय, संताचा विश्वास संतावर नवल नाही, माणसांचा विश्वास संतावर विशेष नाही. मग अरे राक्षसांचा सुद्धा विश्वास संतावर आहे. राक्षसांचा याला आधार देतो, पण थोडा वेळ लागल. गेलं नरड, तुमच्या मागचं नरड गेलं म्हणजे परमेश्वराचं नरड गेल्यावर तेथे काय पाड आम्हा मानवाचा, आम्ही माणसानं काय करावं? नरड परमेश्वर. विठ्ठल राक्षसांचा सुद्धा विश्वास संतावर, याला आधार आहे. बरं का गंभीर महाराज, मंदोदरीला स्वप्न पडलं आतकरे बाबा, आणि स्वप्न पडल्यावर, कारण हे स्वप्न शास्त्र आहे, स्वप्न कुठेही पडत नाही. डाव्या भागाला कंठात जी पुरितत नावाची नाडी आहे, त्या नाडीमध्ये काही क्षण स्वप्न पडतं. माणसाला वाटतं स्वप्नात गेली रात्र, नाही, काही क्षण पडतं स्वप्न. आणि बऱ्याच ठिकाणी हे प्रमाण माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे. अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येवणी अलंकापुरी काढा, ऐसे स्वप्न होता. बस आलो अलंकापुरी, तोंडंदी माझारी देखील द्वार. रामायणामध्ये राजे दशरथ रात्री 12 वाजता मरण पावले. राम राम कही राम, राम राम कही राम, तनु पर हरे रघुवर विरह राव गये सुरधाम. 6 वेळा नाव घेऊन रामाचं. पाणी पाजायला कोणी नव्हता आतकरे बाबा. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. तेव्हा मोबाईलचा जमानाही नव्हता. तरी भरत मामाच्या घरी, त्याचे मामा युधाजित राजे, युधाजित, आणि मामाच्या घरी स्वप्न पडल्यावर पहाटे रडत बसला होता. भरत देखे भयानक सपना. विचारलं राजे युधाजित ने, भांजे क्यों रो रहे? बहुत बुरा सपना देखा मामाश्री. सपने तो आते ही रहते हैं. नाही, आम्ही हे स्वप्न शास्त्र वसिष्ठ गुरुदेवाकडे शिकलो मामा. आमच्या गुरुदेवाने सांगितले की बाळांनो, ज्या रात्री असं स्वप्न पडतं, काळ्या वर्णाची स्त्री काळे वस्त्र परिधान केलेले आहे, केस मोकळे सोडलेले आहे, सर्वांगाला तेल लावत आहे आणि आपल्याकडे पाहून विचित्र पद्धतीनं हसत आहे, असं स्वप्न ज्या रात्री पडतं, समजायचं घरातल्या पुरुषापैकी कोणी कायमचं गेलं अथवा दूर गेलं. अगदी ते घडलं होतं अयोध्येत. भरत देखीव भयानक सपना. तसं मंदोदरीला स्वप्न पडलं आणि सकाळी मंदोदरी रावणाला सांगू लागली, खूप वाईट स्वप्न बघितलं महाराज. मंदोदरी बोले रावणा प्रती, मंदोदरी बोले रावणा प्रती, मंदोदरी बोले रावणा प्रती, मंदोदरी बोले रावणा प्रती. एक स्वप्न देखिल्या रात्री, एक स्वप्न देखिल्या रात्री, एक स्वप्न देखिल्या रात्री, एक स्वप्न देखिल्या रात्री. नेनो वानर मिळाले किती, नेनो वानर मिळाले किती, नेनो
पाठच नाही ना, काय उचलते. ठीक आहे हो, पाठ आहे पण टाइम नाही म्हणतात. काय थापा मारताय भाऊ. ती आम्हाला सवय झाली बरं का पुरुषोत्तम दादा. कोणताही दृष्टांत गोष्ट सांगायची असेल, पहिला त्याला आधार शोधायचा आणि मग बडबड करायची. नाही तर आधारा वाचून काय सांगसी कहाणी. आटपाट नगर होते. हा अभंग नामदेवाचा आहे, जे मी प्रमाण सांगितलं ते. विठ्ठल मंदोदरी बोले रावणा प्रती. ते आलं लक्षात त्यांच्या. मंदोदरी बोले रावणा प्रती, एक स्वप्न देखिले म्या राती. नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला. स्वप्नामध्ये बघितलं मी, असंख्य वानर लंकेत आले. रावण हसला, बंदर आने दो अंदर, हम लोग खाते हैं 6 महीना तक फुर्सत हो जाएगी. अहो पुढचं ऐका ना, मध्येच बोलताय तुम्ही. ते तिचं सांगतो. नुसती वानर नव्हती ना. मग नेनो त्यांचा बळीया आला, लंके भोवती वेढा दिदला. त्यांचा प्रमुखही होता, पूर्ण लंकेला वेढा घातला. अजून काय काय बघितलं पुढं, तर लयच अवघड बघितलं. लंके भोवती रुधिराचा पुर, रणी पडला कुंभकर्णवीर. जो तुमचा सखा सहोदर, निद्रा करी षण्मास. 6 महिने झोप घेणारा तुमचा बलवान बंधू कुंभकर्ण, रक्ताच्या थारोळ्यात पाहला मी स्वप्नात. तुमचे 10 मुंडके तुटलेले पाहिले. सत्य तुझी छदिली दशशिरे, रामयाने रणरंग धीरे. लंका जाळूनी केली जोहारे. अख्खी लंका पेटलेली बघितली. हे स्वप्न ऐकल्यावर 11 वाजता रावण म्हणला, मग तुझा काय विचार आहे. हो ना, तुझा काय विचार आहे, माझा ऐकाल सांग तर. रिघाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण. तुमचा हे वाचेल प्राण, कुंभकर्ण जगेल. मंदोदरी म्हणाली, रामाला शरण जा, कल्याण होईल या कुळाचं आपल्या. मग रावण रागावला. 33 करोड देवता बंदीखान्यात ठेवणारा मी रावण, आणि त्या दशरथाच्या पुत्राला शरण जाऊ. निधडा नव्हे, रघुनाथ केवळ वानरांचा आश्रायित. त्यासी मी वंदी लंकानाथ, तरी जगात जगण्य. हे भावार्थ रामायण. तरी अवघड बाबा, एकांतात नेलंच बा मंदोदरीला. कारण समाजात कसं बोलावं, काही गोष्टी एकांतातल्या असतात. मग रावण सांगू लागला, मंदोदरे मला माहिती आहे, मी रामचंद्राच्या पुढे वाळल्या काडीसारखा सुद्धा नाही सामर्थ्याला. हे तुम्ही बोलताय हो, पण समाजात नाही बोलता आलं, म्हणून तुला एकांतात आणलं. तूच शरण जा म्हणते यात नवल नाही. ऐसाची सांगतो कुंभकर्ण, ऐसाची सांगे बिभीषण. ऐसेची सांगती बहुसाल जन, रिघा शरण तुई मनसी. परी मी का नायके आपण, ही अर्थीचे कारण. अरे कुंभकर्ण म्हणतो दादा शरण जा, बिभीषण म्हणतो दादा शरण जा, तू म्हणती शरण जा, तरी मी कोणाचंच का ऐकत नाही. त्यासाठी तुला एकांतात आणलं. मंदोदरे, मी एकदा जंगलातून जात होतो, तो नारदाची भेट झाली. रावण सांगतो, मी नारदाच्या पायावर डोकं ठेवून विचारलं, नारदा काय रावणा, मला श्रीरामाची प्राप्ती होईल का? हे नीट आहे का? नाथ बाबा लिहितात होईल ना. काय करावं लागेल? 2 उपाय सांगा ना. पावावया श्रीरामचरण, मुख्य वैर का अनन्य भजन. भजन करावं लागेल, नाही तो वैर करावं लागेल. त्याशिवाय तुला रामाची प्राप्ती होत नाही. मी सांगितलं, नारदजी
भजनाचं आणि आमचं 3 पिढ्याचं वाकडं आहे. माझाच भाऊ बिभीषण सकाळी काकडा करतो, डोकं उठलं माझं. वैरच हा त्याच्यात हातखंड आहे, पण तेही 12च्या आत होईल असं सांगा. मग चहाडी लावण्यात पटाईत नारदजीनं वैराचं कारण सांगितलं. पुरुषोत्तम दादा, मुख्य वैराचे कारण त्वा करावेगा दारा हरण. भगिनी हरण म्हटलं नाही, माता हरण म्हटलं नाही, दारा हरण. का? माय बहिणीवरची शिवी माणसं सहन करतील पण मंडळीवरची करत नाही, हे मर्म नारदाला माहिती होतं. म्हणून मुख्य वैराचे कारण त्वा करावेगा दारा हरण. आणि रावणा, काय बाबा, तुला स्वतःचं कल्याण करायचं का अख्ख्या कुळाचं? मी सांगितलं अख्ख्या कुळाचं. मग माझ्यावर विश्वास ठेव. आपलं विश्वासवर चाललं. रामबाणाच्या आघाती निमूनी देह पडे क्षिती, तरी न सोडावी सीता सती. रामाच्या बाणानं मरून पडला तरी सीता परत करू नको, तर सगळ्या परिवाराचं कल्याण होईल. मंदोदरे, मी काय आपलपोटे आहे का? मला माझं एकट्याचं कल्याण करायचं असतं तर नाशिकला गेलो होतो ना, म्हणजे पंचवटीला. पंचवटी सन्मुख जाता, ते ओवे आहेत, तुम्ही काळजी करू नका. पंचवटी सन्मुख जाता, मीच पावतो सायुज्यता, सकळ कुळे उद्धारणार्था सीता चोरुणी आणली. लागता श्रीरामाचा बाण माझ्या मरणासी ये मरण. जर पंचवटीला रामाचा बाण मला लागला असता तर माझ्या मरणाला मरण आलं असतं, म्हणजे जन्मा भावरूप मोक्ष प्राप्त झाला असता. पण सकळ कुळ उद्धारणार्था सीता चोरुणी आणली. माझ्या सगळ्या राक्षस कुळाचा उद्धार करण्यासाठी मी सीतेला आणलेला आहे. आणि हे बघ, वाईट वाटून घेऊ नको मंदोदरे, तू माझी अर्धांगिनी आहे, तुझ्यावर माझा विश्वास नाही. सत्पुरुष भाऊ माझा बिभीषण, त्याच्यावर माझा विश्वास नाही. बलवान बंधू माझा कुंभकर्ण, त्याच्यावर माझा विश्वास नाही. एवढा बलवान पुत्र माझा इंद्रजित, त्याच्यावर माझा विश्वास नाही. मग नारद वचनी विश्वास, संताचे पायी हा माझा 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 विश्वास. भाविदास झालो म्हणून तुकोबाराय म्हणाले, अरे माणसांचा विश्वास संतावर नवल नाही, संतांचा विश्वास संतावर वैशिष्ट्य नाही. रावणासारख्या दुर्जनाचा सुद्धा विश्वास संतावर आहे. आणि म्हणून तुला सांगतो, विश्वास ठेवण्याचं एकमेव ठिकाण संत आहे. आणि नुसतं सांगत नाही, माझा आहे. संताचे पायी हा माझा विश्वास. बाकी कुठेही विश्वास ठेवा नामदेवराय, विश्वासघात होतो. कुठेही ठेवा विश्वास. हे करतात काय? लावणिया मोह संसारी गोविती, अंतकाळी होते पाठमोरी. आणि माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा. सगळे काढून घेतात अवघड बाबा, अंगठ्या वगैरे. हो, तशा नाही काढता आल्या तर नाटक करून, बाबा मी देतो तुम्हाला, काळजी करू नाटक करून. इकडचं नाही सांगत, तिकडे एक मेलं म्हातारण, कानात बिग बाई होती पुरुषोत्तम दादा. तिला प्रश्न पडला, जाऊन काढावी तर नाही. बरं, गंभीर महाराज तुमचं. इकडची मी आधी सांगितलं भाऊ, गोष्ट तिकडची आहे म्हणून. म्हातारीला प्रश्न पडला, कानातली बिग बाई काढावी तर लोक काय म्हणतील बघा. सोन्यासारखा जीव गेला आणि तुटून पडली म्हातारी कानावर. अन्न काढावी तर 5 ग्रामची आहे, 20,000चं वाटोळ करून चाललं मरता मरता. म्हातारी हुशार होती, नागपूरची गोष्ट. अजून तासभर इथं थांबायचं आहे अवघड बाबा. हुशार होती. जसं प्रेत न्हायला काढलं आणि ती म्हातारी आली गंभीर महाराज आणि पाय धरले प्रेताचे. बिगबाई कानात आहे, तुमच्या पायात जोडा कसा शोभत होता. लोक
लोक पावलाकडे बघू लागले बरं का. तिनंही इकडे तिकडे पाहिलं. माझ्या रडण्याकडे समाजाचं लक्ष आलं म्हणून वर्णन वर सुरू केलं. आणि तेरी काठच्या धोत्राशिवाय नेसला नाही. कारण स्टँडवर यायचं ना हळूहळू, इथं तिकडून चाललं. मग लोक हा काय मस्त मजा आहे. खेळी म्हणजे आता सगळे आमचे भाऊच आहे इथे बसलेले. इथे काही भेदाभेद नाही. आमच्या संप्रदायात असं आहे, एका भावाने उभं राहायचं, बोलायचं आणि बाकीच्या सगळ्या भावांनी त्याचं कौतुक करायचं. बस, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. सगळ्यांचा अधिकार सारखा आहे. विठ्ठला मग कमरेवर आलं वर्णन. चांदीच्या करगोट्याशिवाय बांधला नाही. लोक कमरीकडे पाहू लागले. नेहरू सदऱ्याशिवाय घातला नाही. गळावर आलं. गळ्यात साखळी कशी शोभत होती. जेव्हा कानावर वर्णन आलं, अजूनही तुमच्या कानात. लांब स्वर, युद्ध थांबली. मग नाव घालणाऱ्याचं लक्ष गेलं. पाटील, अहो बिग बाई तशीच आहे काळात एवढी. भूषण संसारी गोविती. अंतकाळी होती पाठ मोरी. यमाच्या हाती बांधुनिया देती आणि भूषणेही घेती काढुनिया. ऐसिया चोराचा कैसा हा विश्वास. ऐसिया चोराचा कैसा हा विश्वास. ऐसिया चोराचा कैसा हा विश्वास. ऐसिया चोराचा कैसा चोराचा कैसा हा विश्वास. म्हणून विश्वास ठेवण्याचं एकमेव ठिकाण संत आहे. आणि तुकोबाराव म्हणतात माझा आहे. बस याच्यावर चाललं आपलं. संताजी बाई, हा माझा विश्वास. केवळ विश्वासच नाही, सर्व भावी दास झालो त्यांचा काया वाचा म्हणे. काही कायनं असतात वाचन नसतात, काही वाचन असतात मनानं नसतात. हे सगळे पाठ आहे. तुम्हाला जर 5,000चा जोडा घेतला बाबा, मंदिरात जाताना मंदिराच्या पायरीजवळ लिहिलं असते, पादत्राणे येथे काढावी.
याच्या एवढं जीवावर येतं, कोण रे लिहिलं हे? त्यापेक्षा असं पाहिजे होतं, नवीन असल्यास गाभाऱ्यात न्यावी. जोडा काढताना एवढा जीवावर येतो आणि मग आज जात. अन्यथा शरणम नास्ति त्वामेव शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. परमेश्वरा 2 मिनिट माझं लक्ष तुझ्याकडे आहे, पण 5,000चा आणला, लक्ष जोड्याकडे राहू द्या. म्हणजे कायेनं वाचेनं देवाजवळ आणि मनानं खेटराजवळ. याला सर्व भावे म्हणत नाही, काया वाचा म्हणे सर्व भावे दास झालो त्यांचा. पण महाराज हे तुमचं विरोधात, म्हणजे व्यास महर्षी सांगतात हे 5 लोक जिवंत असून मेल्यात जमा. दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्यसेवका. जिवंतोपि मृत पंच व्यासेन परिकीर्तिताः दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्यसेवकाः. दरिद्री, व्याधिग्रस्त, प्रवासी, मूर्ख आणि सेवक म्हणजे दास हे जिवंत असून 5 लोक मेल्यात जमा आहे. नाही दरिद्र सम दुःख जग माही संत मिलन सम सुख जग नाही. नाही दरिद्र सम दुःख जग माही. दारिद्र्यासारखं दुःख नाही. गंभीर महाराज श्रीमंत गरीब असून श्रीमंत झालेला बरा हातकरे बाबा, पण श्रीमंती भोगून जर गरीब झाला आणि मग जर्मनचं ताट घेऊन दारात आला, काकी बाकी, आणि मग लोक बोट दाखवतात, हे माहिती आहे तुम्हाला जर्मनच्या ताटवालं कोण आहे? अमुक गावचं पाटील. ते पाटील आणि त्याच्या दरवाजात 10 भिकारी रोज यायचे. तेच पाटील. अरे इंगळे पाटील आले. तेच पाटील. हो जर्मनच्या ताटवाल्या पाटलाचं चाललं होतं. बसा बसा बाबा, बसा बाबा. पाटलानं सगळे पाटलच जमा केले. आणि एक लक्षात ठेवा, इंगळे आले की सगळे आले. इंगळे नंतर कसं येणं गेलं. काय बाबा, हो ना, बाबाला वेळ मिळत नाही. तेच दृष्टांत सांगतात. आमच्या महाराज लोकांच्या भेटी म्हणजे रेल्वे, इकडून जाते ती इकडून येते. पुरुषोत्तम पाटलानं जंक्शन स्टेशन निर्माण केल्यामुळे आणि याची गरज आहे. बा पुरुषोत्तम दादा, तुमच्या सगळ्या कार्याला आम्ही धन्यवाद देतो. अरे हा काळ एकत्रित येण्याचा आहे. यासारखा आनंद नाही. सगळ्यांनी एकत्रित झाडूला मूठ असते का नाही, अशी बांधलेली असते. जोपर्यंत झाडूला मूठ आहे त्या झाडूमध्ये अख्ख्या घरातला कचरा काढायची ताकद आहे. त्याची मूठ सुटली का झाडूचाच कचरा होतो, एवढं लक्षात घ्या. म्हणून सध्या दुर्जनांचा प्रभाव का, सज्जनाच्या संघटनेचा अभाव आहे. आम्ही सगळे एक आहो, याच्यासारखा आनंद नाही. हो ना, मी सांगितलं फक्त एकानं उभं राहायचं आणि बाकीच्यानं कौतुकानं ऐकायचं. नाही तर अधिकार सर्वांचाच सारखा, उलट वक्त्यापेक्षा श्रोत्यांचाही मोठा असू शकतो. पण हे संप्रदायाचं कौतुक आहे, नम्रतेने बसून श्रवण करणे. विठ्ठल आणि बरं का अवघड बाबा, महाराज लोकांनी सुद्धा राजकीय क्षेत्रातल्या मंडळीपासून हे शिकावं. 12 तासात जमतं त्यांचं. मी काय बोललो नाही भाऊ, तुम्ही का हसता? आमच्या गावाला हसता का तुम्ही? मी येणार, मी येणार. आमच्या गावात हसा भाऊ, तुमचे दिवस आहे.
पण आम्ही बघून घेऊ तुम्हाला, कारण तुमचंही काही खरं दिसत नाही. काट्याच्या आणीवर वसले 3 गाव, 2 वसाडणं 1 वशेची नाही. बघून घेऊ. विठ्ठल दिवसभर एकमेकाच्या विरोधात प्रचार करतात, पण कोणी नसल्याची खात्री झाली की हॉटेलमध्ये दोघही विरोधक एकाच बाकड्यावर बसून हसून हसून बटाटा वडा खातात. अरे त्यांचं 12 तासात जुळतं राजान, आमचा जन्म चालला, हा बुवा तसा आणि तो बुवा तसा. अरे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, आपण एका संप्रदायाचे लेकर आहो, एकत्रित सारखा आनंद नाही जीवनामध्ये. विठ्ठल ते जर्मनचं ताट घेऊन पाटील आलते का नाही, तेव्हा तुम्ही आले महाराज. नाही दरिद्र सम दुःख जग माही, दारिद्र्यासारखं दुःख नाही. व्याधीग्रस्त जिवंत असून मेल्यात जमा. प्रवासी आता रोजच आपलं ते चाललंय, घरी आला तर आपला, जिवंत असून मेल्यात जमा. मूर्ख आता मूर्ख कसा ओळखायचा? मूर्खाला मूर्ख म्हटलं तरी लाल डोळे करतं, म्हणून त्याची 5 लक्षणं सांगितली. मूर्खस्य पंचचिन्हानी गर्व दुर्वचन तथा क्रोधस्य दृढ वादस्य परवाक्य श्वनादरः. त्याचं पहिलं लक्षण आहे गर्व. अल्पविद्यापरी गर्व शिरोमणी. मज होणी ज्ञानी कोण आहे? मूर्ख. ते पहा, विंचू आणि साप. विंचू नगभर विष विंचवात आहे तर आकडावर असतो, 1000 पट जहर सापात आहे मान खाली घालतो. विष भार सहस्त्रेन गर्वम नायाती वासुके ऋषिको बिंदू मात्र ऊर्धम होती कंटकम. है ना? ऋषिको बिंदू मात्रेन ऊर्धम होती कंटकम. विष भार सहस्त्रेन गर्वम नायाती वासुकी. तो मान खाली घालून चालतो साप, आणि हे नांगी वर करून चालतो विंचू. नगभरच आहे, नगभरच विष आहे. एखाद्या वेळेला साप फणा उगारतो आणि एखाद्या वेळेला विंचू नांगी टाकतो. विंचू नांगी टाकतो पाल बघितल्यावर, पाल खाती विंचवाला. पण पालीने जर कोंबडी बघितली बाबा तर कोंबडी पळत 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 येतीन, पालीचं शेपूट धरलं का नेली उकिरड्यावर पाल, संपली. एवढा जहिरी विंचू त्याला पाल खाती, एवढी जहिरी पाल तिला कोंबडी खाती, एवढी जहिरी कोंबडी काय बोलतो का? बस विष भार सहस्त्रेन करून येड्या बाबळीच्या फांद्या वाकत नसतात. बस गर्व. मूर्खाचं पहिलं लक्षण. दुर्वचन नेहमी वाईट बोलणे. क्रोधश्च म्हणजे रागावणं, हे मूर्खाचं लक्षण नाही. विनाकारण रागावणं हे मूर्खाचं लक्षण आहे. राग तर पाहिजेच. तुम्हाला अजिबात राग नसेल तर तुमच्या जागेवर यष्टीत बसू देणार नाही लोक. गोपीचंदन बघितलं की आला दुसरा, ओढ बुवा. अरे बाबा मला बसायचं आहे, आणि मी तू चालू उभा का? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. आता या काय अर्थ? म्हणून समर्थ रामदास स्वामी अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. जय जय रघुवीर समर्थ. क्रोधश्च म्हणजे विनाकारणचं रागावणं मूर्खाचं लक्षण. गर्व दुर्वचन क्रोधश्च दृढ वादश्च विनाकारणचा वाद. विनाकारणचा वाद म्हणजे ज्या वादात काही तथ्य नाही. 3 सुबुद्धीर कथा समुंदर को आगून लागे माचे थाके कोथा. हा वाद समुद्राच्या काठाला तिघाचा वाद सुरू झाला. एवढा मोठा समुद्र उघड्यावर पडला, पेटला तर दुसरा म्हणला गाढवाच्या बच्चा हे काय डिझेल आहे का रॉकेल? मलाही कळतं रे पण समजा. आपण पाणी आहे ते कळतं मला पण समजा पेटला. मग मासे कुठे जातील? दुसरा म्हणला हे नारळ झाड कायसाठी आहे? तिसरा म्हणला दोघही गाढवच आहे का तुम्ही? काय नारळ झाडावर मासे जातीलच कसे? का त्या गायी आहे का म्हशी? हे दोघापेक्षा छान. याला म्हणतात दृढ वादश्च विनाकारण. हे मूर्खाचं लक्षण. मूर्खस्य पंचचिन्ह आणि गर्व दुर्वचन क्रोधस्य दृढ वादस आणि परवाक्य श्वनादर. दुसऱ्याच्या बोलण्याचा वेळोवेळी अनादर करणे हे मूर्खाचं लक्षण. म्हणून जीवंतो विमृत पंचव्याशन परिकीर्तितः दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवक. सेवक म्हणजे दास. हा सुद्धा जिवंत असून मेल्यात जमा.
अरे पण त्याच्यात फरक आहे का? मोलाने चाकरी करिता तरीच चाकर म्हणती. पगार ठरवून नोकरी केली तर नोकर. आता पुढचे शब्द. मोलाने चाकरी करिता तरीच चाकर म्हणती तत्वता. मोल न घेता चाकरी करिता उपकारक म्हणती तया. विठ्ठल प्रपंचातलं दास्यत्व वेगळे, परमार्थातलं वेगळे. गोंदवलेकर महाराज त्यांच्याकडे बरेचसे यात्रेच्या निमित्तानं यायचे, हौसे गावसे नवसे सगळे. आणि काही त्याच्यातले मठातला तांब्या, फुलपात्र, परात, शबनम मध्ये घालून तिकीट वसूल करून यायचे. तिथला सेवक वर्ग, महाराज हे चोरटे आहे काही काही, तांब्याने येतंय कोणी, फुलपात्र कोणी, परात नेऊ दे का? यात्रे करू, त्या माझ्या लेकी आहे. आणि आम्ही, तुम्ही सुना. वा महाराज, कायम राबतो तर आम्हाला पदवी सुनाची, आणि 3 दिवसाकरता येतात त्यांना पदवी लेकीची. अरे लेख 3च दिवसाकरता येते, कायम असते ती सून. अहो पण ते फुलपात्र तांब्या परात नेऊ दे, लेकीचा स्वभावच आहे. चोऱ्या करणं नाही. ह्या लेकी आईला विचारून नेतात, पण या यात्रेकरू लेकींचा माझ्यावर एवढा विश्वास आहे, न विचारता शबनम मध्ये घालून नेतात. तरी त्यांना पदवी लेकीची. आम्ही जन्मभर राबतो तो सुना. अरे तुम्हाला कळत कसं नाही काय? सासू मेल्यावर किती मनापासून मुलगी रडली तरी तिजोरीची चावी सुनच्या ताब्यात येते. अगदी तसंच आहे. आम्ही ज्याचं दास्यत्व करतो तो दासालाच मालक करणारा असल्यामुळे सर्व भावे दास झालो त्यांचा. मग सर्व भावे दास्यत्व करण्याचं आणि त्यांची पायी विश्वास ठेवण्याचं नेमकं एकमेव कारण काय? तेची माझे करीती सकळ. संतच हित का करू शकतात याचं कारण आहे शोधणे आले संत.
हिताहित जगाचे. बाकी कोणालाच हित माहिती नाही, आपल्या मायबापाला सुद्धा नाही. हित नाही ठावे जननी जनका. केलं काय त्यांनी? लाविला दाविला लौकिका चार तेही, म्हणून तेची माझे हित करीती सकळ. इंगळे बाबा ते पूर्वी पाटलाच्या गोठ्यात पडक्या वाड्यात शाळा भरत असे. पूर्वी पहिल्या वर्गाला विद्यार्थी 12 वर्ष वयाचे असायचे, 12-13, तरी काही बिना कपड्यानंच यायचे. पूर्वीच. आताही काही फुशारक्या मारतात ना महाराज. काय 6 महिन्याच्या लेकराला नाही, जन्माला आल्या आल्या किती किती ड्रेस असतात मुलांना. 12 वर्षाचा होतो तरी कपडे नव्हते, तसाच फिरत होतो. ते काय नवल आहे का रे भाऊ? ते काय त्याला काही काही तर म्हणतात 5 दिवस लग्न झालं महाराज माझं. मग काही कामं होते का नाही बाकीचे? जुन्या जुन्या गोष्टी, तर त्यांच्या गोष्टी आहे का तुम्ही? तुझं वय काय असेल ते जुन्या असायच्या पाटलाच्या वाड्यामध्ये. आणि मग पाऊस पडला भरपूर पावसाळ्यात, म्हणजे ते शेकोटी पेटवायचे आणि गडी 10-20 बसायचे. गडी ते हात शेकत. आणि मग चर्चा. चर्चा म्हणजे ते वेदांताची अध्यात्माची नाही. तुझं काय वय असेल आता एकमेकाला? तो म्हणायचा काय तसं सांगता येत नाही, पण चांदणीला शेपूट फुटलं तेव्हा मिशा आल्या त्या मला. आता काय हिशोब लावता तुम्ही याचा सांगा. थोडा उशीर लागला पण तरी फायदा झालाच. ते 10-12 वर्ष वयाचे विद्यार्थी 1ली-2रीला असायचे. तिथं जुनाट मूर्ती गणपतीची होती. पुढचं कळलं तुम्हाला आता. गुरुजीच्या आधी दुपारी जेवण करून पोरं आली शाळेत. पुरुषोत्तम दादा गंभीरचं ऐकू नका, माझं श्रोत्यावर लक्ष असतं. पुढचे ऐकतात, हे जवळचेच बिघडतात. कारण हे आमचे सहकारी रामायणात बसतात ना, खाली मान घालून ऐकतात, समजावं यांचा मोबाईल चालू आहे. मग मी निळोबा आहे असं मध्येच म्हणतो. लोकांना वाटते आपल्याच माणसाची नावं का घेतात? ते मोबाईलमुळे घेत असतात. विठ्ठल जेवण करून आधी आले पोरं. गुरुजी जरा उशिरा आले, पण एक त्याच्यात जास्तच बिलिंदर पोर होतं. 10-12 पोरामध्ये ते गेलं गणपतीच्या मूर्तीजवळ. जुनाट मूर्ती होती. गणपतीच्या पोटावून हात फिरवला आणि बिंबीत बोट घातलं त्यानं. त्या बिंबीमध्ये बऱ्याच दिवसाचा एक महात्मा तपाला बसला होता. जसं याचं बोट आलं नांगे मारल्यावर याला सहन होईना वेदना. याच्या लक्षात आलं इंगळे बाबा की इंगळीनं खेळीमेळी चालते बाबा. नांगी मारली बा. पण ते इतकं बिलिंदर होतं की म्हणला आता जर दुःख प्रगट केलं तर माझ्या गुरुबंधूंना प्रसाद मिळत नाही. एवढं बिलिंदर होत. म्हणून त्यानं तसंच कळ सोसली. गोंद्या बेंबीत गार वारा. गार आहे का ते? गार आहे का? गोंद्यानं ठेवला विश्वास. बोट घातलं तर गोंद्या नाही. पण गोंद्याच्या लक्षात आलं रडण्याची वेळ नाही. नार्या खरंच गार वारा. इठ्या गार वारा. महाद्या सगळा वर्ग प्रसाद घेऊन तृप्त झाला. इतक्यात गुरुजी आले. मुलाचं टोळकं तिथं सगळे पटापटा लाईन मध्ये बसले. गुरुजी बसले खुर्चीवर बरं का पुरुषोत्तम दादा. पण या मुलांची दबक्या आवाजात चर्चा चालली. आपलं झालं लेखा पण गुरुजी राहिले. आपलं झालं पण गुरुजी राहिले. गुरुजीला एक शंका आली होती. का रे मी आलो तेव्हा सगळे तिथे काय करीत होता? पहिलं उठलं, पहिलं बोट घातलेलं. किती वर्ष झाले गुरुजी तुम्हाला या शाळेत? जसा ऑडिटर आला 10 वर्ष झाली बाळा. आणि माझी वागणूक चांगली असली ना
हे इंगळे बाबा आल्यापासून बिघडला. कारण त्यांची एक कला आहे दादा. आमच्यात एक एक महाराज हे कुठला अभ्यास करतात हे कळत नाही. स्वतंत्र गाथे आहे त्यांचे. इंदुरीकराचा गाथा. पुढची पिढी अशी जन्माला येणार की चष्मे लावूनच. हा गाथा इंदुरीकर महाराज. त्यांनी क्रांती केली भाऊ. जेवढा समाज तमाशात जाणार होता एकट्यानं ओढला का नाही इकडे. आता इंगळे महाराजचा गाथा. मुंबईत एवढी गर्दी आहे, एवढी गर्दी आहे, एवढी गर्दी आहे. इंगळे बाबा सांगतात की मुंबईचं कुत्र सुद्धा उभं सेपूट हलवतं. कारण आडवं हलवलं तर माणसाला लागतं. हे यांचे स्वतंत्र गाथे. आणि ते आल्यापासून आम्ही बिघडलो. एवढा असर होतो. मी विठ्ठल गुरुजी तसेच राहिले. ते उठलं. किती वर्ष झाले? 10 झाले बाळा. आणि वागणूक चांगली असल्यानं सेवानिवृत्त याच गावात होण्याची दाट शक्यता आहे. 10 वर्ष झाले तरी तुम्हाला गणपतीच्या बिंबीतलं काही माहित आहे का? आता साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी. गुरुजी हसू नका, तुमचं सांगतो ते. आमचे गुरुजी काय रे बेटा, गार वारा आहे. माझं खोटं असं तर नाऱ्या बिलिंदरच. हो गुरुजी. विठ्या हो गुरुजी. महाद्या हो गुरुजी. गुरुजी निघाले गणपतीच्या मूर्तीकडे. पोरं श्वास रुकडे. बोल नका रे. तिथलं चाललंय. बोल नका. गुरुजी गेले हो. पुरुषोत्तम दादा गुरुजीनं बोट घातलं बिंबीत. कारण नसताना उद्योग. आतला तयारीतच होता. त्याचं ठरलं होतं वगड बाबा. गुरुजी असो की विद्यार्थी, तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडू. प्रसादामध्ये हैगई करायची नाही. खामकर बाबा गुरुजी हात झटकतच आले खुर्चीवर. आणि मग गुरुजीचे डोळे भरून आले. गुरुजी म्हणाले, बाळांनो गारवारा नाही. लेका विंचू आहे. आणि तो चावला म्हणजे दुःख पदरात पडतं. तसं आमच्या पंजोबानं आमचा आजोबा फसवला. आमच्या आज्यानं बापाला फसवला. बापानं मुलाला दर वैशाखात सुपारी फोडली. घे उरकून. तसं नाऱ्यानं विठ्याला, विठ्यानं महाद्याला, महाद्यानं गोंद्याला गारवारा. पण जसे गुरुजी वर्गात आले तसं आमच्या सद्भाग्यानं संत आमच्या जीवनात येतात. आणि मग ते सांगतात गारवारा नाही, दुःख बांधवडी. म्हणून तेची माझे हित करीती सकळ. आणि अभंगातच उत्तर पाहिजे असेल तर हित म्हणजे नेमकं काय? जीवावर देवाची कृपा होणे याला म्हणतात हित. आणि जगामध्ये कृपेपेक्षा काही श्रेष्ठ नाही. छाया तू बडी घणी तुझस बडवो नकोय. सर्वश्रेष्ठ कृपा आहे. थोडा विचार करा इंगळे बाबा. ज्याने कृपा केली तो श्रीराम आहे. आणि ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान आहे. काय झालं? ज्यानं कृपा केली त्या रामाला पुलावून चालत जावं लागलं. आणि ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका ओढीत लंकेत गेला. जय श्रीराम. जिमी अमोघ रघुपती कर बाणा ये भाती विरचले हनुमान. ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका उडीत लंकेत जातो. आणि कृपा करणारा राम पुलावून चालत जातो.
म्हणजे जगात कृपा श्रेष्ठ आहे आणि ती कृपा होण्याकरता मध्ये संताची गरज आहे. जसं वेगळ्या विचारात वडील असतात, दुबार पेरणीचं संकट आहे, पहिलंच कर्ज काढून पेरलं, आता कोण कर्ज देईल, अशा विवंचनेत वडील असल्यानंतर जेवण पोट जात नाही. मुलगा शाळेत जाताना 10 वर्षाचा, फीला पैसे पाहिजे पप्पा, आधीच टेन्शन मध्ये होतो. जा नाही पैसे, नाही शिकला तरी चालल, मोठा साहेब होणार आहे. पोर रडकुंडीला आलं, मम्मीनं असं केलं. मम्मी आज कामावर असते. काय तुझा बाप जेवून जाऊ दे बाहेर, पैसे मी देते तुला. हा गेला बाप जेवून गेला. का ग मम्मी म्हणाली होतीस ना पप्पा गेल्यावर पैसे देईल, दे ना पैसे. तिला माहिती आहे माझ्याजवळ पैसे नाही, पण लक्षात आलं इंगळे बाबा याचा बाप गेला तरी याच्या बापाचा कोट खुंटीलाच आहे. अवघड बाबा, तुमच्याही कोटमधले निघले असेल, कोट खुंटीलाच आहे. मग मम्मी जाते, बापाच्या कोटच्या खिशातले पैसे काढते आणि बाळाजवळ देते. कोट बापाचा पण हात मात्र आईचा. बापाच्या कोटच्या खिशातले पैसे मुलाजवळ येण्यासाठी मध्ये मायेच्या हाताची गरज आहे, तशी देवाची कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये संताची गरज आहे. एकदा त्यांनी जर स्वीकारलं ना तर देवाची इच्छा नसू द्या तरी त्याला ती पूर्तता करावी लागते. पाळी पंढरीनाथ लळा, पाळी पंढरीनाथ लळा, पंढरीनाथ संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा. इच्छा नसली तरी पूर्तता करावी लागते. नाहीतर देवाने सांगितलं शिदोऱ्या सोडा, शिदोऱ्या सोडा, लवकर सोडा, वेळ कमी आहे. हे बघितल्या पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या सिदाम्या, कडण काला ताक चटणी पिठलं भाकरी, काय आणलं रे हे? माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाय. एक फाटक्या कपड्याचा गोपाळ रडतच उठला. विचारलं देवाने का रडतो रे? चांगले कुठूनी आणावे गोपाळ, चांगले कुठूनी आणावे गोपाळ, चांगले कुठूनी आणावे गोपाळ. एकनाथ महाराजाचा पाच तुकाराच्या काप्या. चांगले पाटलाची मुलं, पाटलाची मुलं तुम्ही. आम्ही गरीबानं तुमच्यासारखं कुठून आणावं देवा?
चांगले कुठुनी आणावे गोपाळ आमोचा दुबळा संसार. त्याच गोपाळाच्या वेशात तुकोबा राय. कोणाला पाठवता घरी? आमचं घरी कोणी आहे का देवा? तुम्हाला नाही हो तुकोबा राय. बाकीच्या गोपाळांना अजिबात चालणार नाही वशिलेबाजी. सर्वांच्या शिदोऱ्या तुमच्या शिदोरीमध्ये मिसळून या. करावं लागलं का? धरतीच्या हाती संत कृपावंत. मग पाळी पंढरीनाथ लढ्या त्यांचा. वैऱ्याचा भाऊ बिभीषण आहे गंभीर महाराज. वैऱ्याचा भाऊ बिभीषण आहे. पण बिभीषणावर श्रीरामाला कृपा करावी लागली का? मध्यस्थी हनुमानजीनं केली. म्हणून धरी तिच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा. आणि परमेश्वराची कृपा जीवावर होणे याचं नाव हित आहे. आणि ते कृपा होण्यासाठी गरज संताची आहे. म्हणून त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. एकदा आता काय 10च मिनिट आहे बाबा. बरोबर करतो बाबा. बाबा तर म्हणले 1 तास करा बाबा. कारण सहसा आता बसून चाललाय कार्यक्रम. पण देहूला आळंदीला नाही बसत. पण आता तसं काही जमलं. आता मला तर वाटतं आता उभं सुरू करावं आपलं. नाही बाबांनाही त्रास होता. त्यांनाही तेच करावं लागतं. आता काय कथेची सामुग्री देह अवसानावरी. पण ते जमलं आता. हे सगळे पाठिंबा दिला ना त्याच्यामुळे आपलं सरकार जमलं. तुम्ही तिघांना पाठिंबा दिल्यामुळे हे आता 5 वर्षे एकत्रित राहा बरं. नाही तर त्याला पाडून खाली आम्हाला. बस जमला आता. आता एकदा हात वर करा. पाडण्यासाठी आहे का? ते टिकलं पाहिजे म्हणून हात आहे. हा शाबास. आता एका तालात विठोबर कुमारी जय हो. राधे राधे.
तेची माझे हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. एवढ्यासाठी दास्यत्व आणि म्हणले एवढ्यासाठीच नाही, मग परमार्थ करता करता साधक भागला दमला तर अशा वेळेला संत धीर देतात म्हणजे कडेवर घेतात. भागलिया दमला तर अशा वेळेला संत त्याला कडेवर घेतात, याचा अर्थ धीर देतात. तुका म्हणे वीर्य वीर संत धीर समुद्र. अहो भागला दमला म्हणजे काय नांगर धरायची आहे का? अरे त्याच्यापेक्षा काठीण्य आहे. मग त्याच्यापेक्षा काठीण्य आहे तर संतच कशाला पाहिजे? तुम्ही प्रवासात जाहिराती वाचत नाही का? काय सीन घालवायचा का 4 मिनारला तोड नाही. भागला दमला म्हणले बाबा हे वेगळे का? विषयापासून इंद्रिय आवरतानाचा जो त्रास आहे त्याला भागणं म्हणतात. सारसाय बिघडता का होय ओनिवस्त गाडीता भणंगदवडीता भान यावर माय पुढे बाळक कळे नेता एकुलती एक होय का उदक तुटता मिनान सगळे पाठ आहे तुम्हाला. एकापेक्षा एक दृष्टांत, एकापेक्षा एक. सारस पक्षाचं जोडपं दिवसा मिलन होतं म्हणून तो दृष्टांत कमी वाटला. ओहावरुणी वत्स काढिता. जेव्हा वासराला दुःख होतं पण एखादी गाय असे असते, मालक बसला की पाना सोडती, वासरू सोडलं की पाना सोडती, म्हणून दृष्टांत कमी वाटला. भनंग दवडीता भानयावरुणी, पण त्यालाही एका घराचे 17 घरण भिकाऱ्याचे झालं, बरं दुसऱ्या घरी जाईल जेवण. म्हणून पुढचा दृष्टांत माये पुढुनी बाळकन काळे नेता एकुलते एक. पण तेही 5-6 वर्षांनी दुःख आई बाळाच्या विरहाचं विसरते, म्हणून शेवटचा होय का उदक तुटता मिना. मासा पाण्याच्या बाहेर काढला की तडफडून मरतो. जेवढं दुःख माशाला पाण्यातून काढताना तेवढं दुःख साधकाला विषयापासून इंद्रिय आवरताना. अशा वेळेला तो परमार्थही सोडून द्यायच्या तयारीत असतो, तेव्हा त्याला संत धीर देतात. त्याला म्हणतात कडेवर घेणे. धीर देणे म्हणजे कडेवर घेणे. भागल्या मज विषयापासून इंद्रिय आवरतानाचा होणारा त्रास म्हणजे भागणे, आणि धीर देणे म्हणजे कडेवर घेणे. भागल्या मज वाहते कडे त्यांचे आणि जोडे सर्व सुख. सर्व सुख शब्दाचा अर्थ आहे असत तस्य सतशैव सर्वस्य प्रभवाप्य यत् सर्वस्य सर्वदा ज्ञाना सर्वम येनं प्रचक्षते. त्याला सर्व म्हणतात. कितीही विज्ञान पुढे गेलं तरी एकच इंद्रिय तात्पुरतं सुखी करण्याची क्षमता विज्ञानामध्ये आहे. एकच इंद्रिय, ती तात्पुरतं. रूप असेल तर फक्त डोळ्याला सुख असते, नाकाला नाही. सुगंध असेल फक्त नाकाला सुख आहे, जिभेला नाही. जिलेबी असेल फक्त जिभेला सुख आहे, कानाला नाही. गायन असेल तर फक्त कानाला सुख आहे, त्वचेला नाही. स्पर्श असेल फक्त त्वचेला सुख आहे, इतर इंद्रियाला नाही. म्हणजे एक इंद्रिय तात्पुरतं सुखी करण्याची क्षमता एका विषयामध्ये. पण सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करतो परमेश्वर, म्हणून त्याला सर्व सुख म्हणता येतं.
परमेश्वर का सर्व इंद्रियाला. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, डोळ्याला सुख. तुम्ही ऐका रे कान, आणि माझ्या विठोबाचे गुण कानाला सुख. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, वाचेला सुख. सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करत असल्यामुळे त्याला म्हटलंय सर्व सुखाचे आग. परमात्मा, सर्व सुख म्हणजे परमात्मा, आणि तो त्यांची आणि जोडे. हरी प्राप्तीसी उपायन धरावे संताचे ते पाय. त्यांचे आणि जोडे सर्व सुख. म्हणून भागली मध भावातीलकडे जोडे सर्व सुख. एवढंच नाही, ते गोरे गोरे खोंड शिकवायची असतात ती बैल, त्याला पेटोणे म्हणतात काही भागात. त्यानं ती तरणी बांड खोंड बैलगाडीला जुंपली. इंगळे बाबा, गाडी रस्त्यावर आली, नवीन गोरे ते खडखड 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 डांबरीचा आवाज, उधळली. त्याला आवरेना आत करे बाबा. ते गोरे आवरेना, बैल उधळली. काही केल्या आवरेना. ते त्याला लांब 1000 फुटावर एक मावशी उभी दिसली रस्त्याच्या काठाला, आणि तिचं बाळ 2 वर्षाचं अर्ध्या रोड मध्ये होतं. काय करीत होतं तुम्हालाच माहिती आहे. हे घाबरून गेलं. मावशी तेवढं बाळ बाजूला घ्या, बैल उधळली. ऐकू गेलं पाहिजे तिला. ती मिस्त्री लावत होती. तुझ्या बापाचा रस्ता आहे का, पोर मरू दे. मग तो 500 फुटावर आली. अहो तेवढं पोर बाजूला करा, बैल आवरत नाही मला. तू पोर मरू दे, मग दावते पोलीस स्टेशन तुला. 100 फुटावर आला. अहो पोर बाजूला करा, तू मरू दे पोर. आणि गेलं त्याच्या डोक्यावरून गाडीचं चाक. टोमॅटो सारखं डोकं फुटलं. तडफडून पालीसारखं पोर मेलं. याला अटक झाली आणि याच्या विरोधात कोर्टात केस चालली. 3 वर्षांनी निकाल. बरोबर 12ला 1 मिनिट कमी असताना निकाल लागला. हा ना. वकिलाच्या पाया पडला सकाळी गाडीवाला. आज निकाल आहे वकील साहेब, वाचवा मला. तिळभर दोष नाही, 4-5 मुलीच आहे. खडी फोडायला जावं लागेल. वकील म्हणले वाचवतो, पण 500 रुपये. तेव्हाचा काळ 500 रुपये फी होईल. 51 वर देईल साहेब, म्हणून वाचवा. पण एक अट आहे, आज कोर्टाने रागावून प्रेमानं कसंही विचारलं तरी फक्त मी सांगतो तेवढंच बोलायचं. बुईंग म्हणायचं, बुईंग. हो साहेब, वचन मोडी बोलिले ते तसंच करील साहेब. आणि मग कामकाजाला सुरुवात झाली. अवघड बाबा. इकडून ती बाई, इकडून तो बैलगाडीवाला, मध्ये न्यायाधीश, दोघांचे वकील. काय नाव तुझं? जज बोलते ते. बोईंग. बापाचं बोईंग. आडनाव काय आहे? बोईंग. गावाचं नाव बोईंग. तालुका बोईंग. वकील साहेब हे काय पागल आहे का? एवढंच बोलतंय. त्यालाच विचारा साहेब. या मावशीचं पोर 3 वर्षापूर्वी तूच मारलं का? बोईंग. तू या मावशीच्याच गावचा ना रे? बोईंग. अरे हे काय डोक्यात फरक आहे का? एवढंच बोलतं, याला काही बोलता येत नाही. काय नाव तुझं? बोईंग. वकील साहेब एवढंच बोलतं का हे? त्यालाच विचारा.
काय रे नाव तुझं? बोईंग. एवढंच बोलता येतं का रे तुला? त्या मावशीला दम निघला नाही इंगळे बाबा. चांगलं बोलतं साहेब, चांगलं बोलतं हे. तुम्हाला कसं माहित? माझ्याच गावचं आहे ना. माझं पोर मारलं यानं 3 वर्षापूर्वी. हो ते झालं, पण ते चांगलं बोलतं हे कशावरून? 3 वर्षापूर्वी 2000 फुटापासून वरडत होतं, बैल उधळली पोर बाजूला करा, बैल उधळली पोर बाजूला करा, बैल उधळली. चांगलं बोलतं साहेब. तुमचं पोर कुठं होतं? अर्ध्या रस्त्यात होतं. तुम्ही मिस्त्री लावत होती. तो काय म्हणत होता? बैल उधळली पोर बाजूला करा. तुम्ही काय केलं? मी म्हटलं तुझ्या बापाचा रस्ता आहे का? पोर मरू दे, दाव ते पोलीस स्टेशन. मग मारलं पोर माझं. ठीक आहे मावशी, आता मला वेगळा पुरावा शोधायची गरज नाही. तुम्ही मेलेल्या बाळाची आई सांगताय की तो 2000 फुटावरून वरडत होता, पोर बाजूला करा, बैल उधळली, पोर बाजूला करा, बैल. त्यानं त्याचं कार्य चोख बजावलं. तुम्ही मात्र कार्य पार पाडलं नाही. मारायला कारणीभूत गाडीवाला नाही, तुम्ही आहे. निर्दोष सुटलं हे. तिला अटक झाली. सुटलं रे बाबा. इंगळे बाबा हे वकिलाच्या घरी गेलं. तुमच्यामुळे वाचलो साहेब. तसं नाही रे, आम्हा वकील लोकांचं निमित्त असते. सत्यमेव जयते. तुझं खरं असेल त्याच्यामुळे तुझा विजय झाला. आता कधीही काही झालं तर माझ्याकडे येत जा. आता काहीच नाही करणार, पुन्हा काही करणारच नाही साहेब. पण आता 12 वाजून 1 मिनिट झाला साहेब. आता चालतो साहेब. अरे ते फीचे 500 बोईंग साहेब. अरे ते तुमचं असेल साहेब. माझं ठरलेलं आहे. वचन न मोडी, तुका म्हणे शेष शवी नावडी. आता साधी गोष्ट आहे इंगळे बाबा. वकिलाच्या वचनावर विश्वास ठेवून त्यांच्या वचनाप्रमाणे जर गाडीवाला वागला तर निर्दोष सुटला. तसं ईश्वर न्यायाधीश आहे, जगत हे कोर्ट आहे, संत वकील आहे, आणि तुम्ही आम्ही जीव आरोपी आहोत. या 4 गोष्टी लक्षात ठेवा. मग जीवरूपी आरोपीला ईश्वररूपी न्यायाधीशाच्या जगतरूपी कोर्टात आपली केस निर्दोष करून घ्यायची असेल तर वकिलाच्या वचनाप्रमाणे वागायचं. वचनन मुडी बोलिले ते, त्याची माझे हित करे ते सकळ. आणि जेने हा सवयच आहे मला वेळेत उरकायची. थोडस आधीच उरकायची सवय आमच्या इंगळे बाबाला आहे. नाही, थोडं 5-10 मिनिट आधीच असते. पण आमचं तर तेच सांगतात, माझं कौतुक करतात. त्याचं माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल काही चाली बेली जाऊ दे. आता संध्याकाळच्या कीर्तनात म्हणून टाका बरं का गुजरात. हा ना, मग आता काय करता? ज्ञानेश्वर